असं झालं आईंच्या बर्थडेचं सेलिब्रेशन. नमस्कार, मी दिव्यानी. तर आज होता आईंचा वाढदिवस. त्यासाठी आहोंनी आणला होता चॉकलेट फ्लेवरचा केक. आहोंना सगळ्यांच्या बड्डेला केक आणायचा असतो. आहो म्हणतात आपल्या आयुष्यातील एक वर्ष कमी झालं म्हणून नाही, तर आत्तापर्यंतचं वर्ष आनंदात एकमेकांसोबत गेली आणि इथून पुढचेही वर्ष असेच जावे असा विचार करून केक कट करायचा. काही जणांनी मला कमेंट केल्या होत्या की ताई, बर्थडे ॲनिव्हर्सरीला कधीही कॅन्डल विझवायचे नाहीत, आपली संस्कृती दीपप्रज्वलनाची आहे. तर काही चांगल्या गोष्टी मला तुमच्याकडूनही शिकायला मिळतात. खरंच खूप छान वाटतं. आमच्या आई कामावरून आल्यावर आम्ही बर्थडे केक कट करायला घेतला. पहिला आईंची आरती केली. ज्या सासूबाईंनी मला आईची कमी कधीच भासू दिली नाही, अशा आईंचा आज बर्थडे. आणि त्यांना ओवाळताना खरंच असं वाटलं की आईंच्या आयुष्यात प्रत्येक वर्ष असेच आनंदाचे आणि भरभराटीचे जाऊ, अशी प्रार्थना केली. आईंचा बर्थडे, पण आमच्या या 2 पिल्लांना आईंशिवाय जमतच नाही. आम्हाला पण आईंसोबत बसायचं आहे असा हट्ट धरून शेवटी आईंसोबतच बसली. ओवाळायला एकटीच होते. मग काय, तू एकटीच कशी ओवाळणार? म्हणून बाबा म्हणाले, आण, मी पण ओवाळतो. ज्या बायकोने माझ्या जीवनात आनंदाचे दीप लावले, तिला ओवाळायला मला काय झालंय? फायनली आम्ही घेतला केक कट करण्यासाठी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आपल्या आयुष्यातला आनंद आपल्याला जपायचा आहे. त्यामुळे छोट्या छोट्या क्षणातून मिळणारा मोठा आनंद टिपून ठेवता येणं खूप महत्त्वाचं आहे. केक कट झाल्यावर आम्ही सगळ्यांनी आईंना एक एक करून केक चारायला घेतला. पहिला बाबांनी, नंतर आईंनी त्यांच्या लाडक्या नातवांना केक चारला. रोजचीच ती लाईफ, पण त्यातून काहीतरी वेगळं नवीन म्हटल्यावर मुलांनाही थोडा चेंज वाटतो. आणि आत्तापासूनच मुलंही प्रत्येक क्षण सेलिब्रेट करायला शिकतात. मीही आईंना केक चारला आणि आईंनी मला, नंतर स्वर्णला, आणि ही आमची पिल्ल्यांनीही आईंना एक एक करून केक चारला. अहो, सगळ्यांचे शूट घेत घेत शेवटीच राहिले. मग त्यांनीही केक चारला. हा सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद रोजच्या कामाच्या व्यापातून बघणं कठीणच असतं. त्यासाठी छोटे छोटे क्षण सेलिब्रेट करत चला. बर्थडे झाल्यावर आईने आम्हाला अचानक सांगितलं की जायचं आहे हॉटेलला. मग काय, बर्थडे आईंचा आणि सरप्राईज आम्हाला मिळालं होतं. आवरून आम्ही निघालो हॉटेलला जाण्यासाठी. जाताना आईंनी मला नाकातील मुगवट घेतला आणि आहोंना तो मी दाखवत होते. आहो म्हणतात, आई माझी आणि लाड सुनेची पुरवते. मग काय, मी म्हणाले माझीच आई आहे. तिथून बाबा म्हणाले, चला आईंसाठी एक गिफ्ट घ्यायचं आहे. तर तेही जाता जाता घेतलं. आईंना काही घेताना बाबा मलाही काही ना काही घेतातच. आईंना खूप दिवसापासून काही गोष्टी घ्यायच्या होत्या, पण त्या त्यांनी घेतल्या नव्हत्या आहे. तिथून आम्ही आईंना हव्या होत्या त्या गोष्टी घेतल्या आणि निघालो हॉटेलला जाण्यासाठी. हॉटेलमध्ये गाडी पार्क केली आणि निघालो. कधी कधी रोजच्या लाईफमधून बाहेर खाल्लंही पाहिजे बरं का. हँडवॉश केलं आणि वेटिंगला बसलो. मेनू कार्डमधील मेनू सिलेक्ट केले. तर आम्ही मागवलं होतं काजू करी, रोटी, मटका दही, दाल फ्राय, जिरा राईस. सगळ्यांनी छान असं जेवण केलं आणि जेवणानंतर दिली होती बडीशेप आणि खडीसाखर. त्यासाठी ही 2 मुंगळे बघा कशी लागल्यात. ते आम्हीही बडीशेप घेतली आणि निघालो. जाताना बघितली ही छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती. मनाला खूप भावून गेली, कारण या हॉटेलची खासियत क्वालिटीचे जेवण तर होतेच, त्याचबरोबर रोजच्या जेवणातील पहिले ताट ते महाराजांसाठी बनवलं जातं. ही खूप स्वाभिमानाची गोष्ट होती. शेवटी राजांना प्रणाम करून आम्ही निघालो. आहो म्हणत होते, पोट तर भरलं, पण थोडं थंड पण पाहिजे होतं. मग काय, फळांचा ज्यूस प्यायला थांबलो. सांगलीला आम्ही आलो की आईस्क्रीम ज्यूसपेक्षा आम्हाला फळांचा ज्यूस प्यायला खूप आवडतो आणि आम्ही घेतला होता मिक्स फ्रूट ज्यूस. आईंचं पोट खूप भरलं होतं, त्यामुळे त्यांनी काहीही घेतलं नव्हतं. तिथून निघालो घरी जाण्यासाठी. आम्ही घरातून निघालो होतो तेव्हा वाजले होते 8 आणि आत्ता वाजले आहेत 10:15. तर आईने गार घेतलं नव्हतं म्हणून त्यांच्यासाठी घेतली छान अशी कुल्फी आणि निघालो घरी जाण्यासाठी. तुम्ही तुमचं बर्थडे सेलिब्रेशन कसं करता? तुम्ही तो आनंद जपता की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा व्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. तर भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.